सांगलीहून पी.डी. साळुंके सर बोलतो. मी एक टीचर आहे आणि माझी बायको एक टीचरसुद्धा आणि केटरसुद्धा आहे. हा माझा मुलगा डिझायनर आहे, आर्किटेक्चर आहे. आम्ही मतदान करून बाहेर पडलो आणि इकडं देवगडला आम्ही आलेलो आहोत. देवगडच्या बसस्थानकाच्या मागे सद्गुरू स्टे होम म्हणून आहे. आम्हाला तिथं स्टँडवरतीच आल्या एक 5-6 जणांच्याकडून या सद्गुरू स्टे होमबद्दल आम्हाला रिपोर्ट चांगला मिळाला. अगदी रिजनेबल रेटमध्ये आणि सुपर सर्व्हिस आणि एक नंबर स्वादिष्ट असं तुम्हाला जेवण मिळेल असं ज्यावेळी आम्हाला रिप्लाय तिथं आला स्टँडवर, आम्ही लगेच धावत इकडं आलो आणि इथं आलो. मग सद्गुरू स्टे होमच्या आम्ही मालकांना वगैरे भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली. रूम आम्ही बुक केली आणि प्रत्यक्ष त्यांनी आम्हाला जे काही सांगितलं रूमबद्दल किंवा सर्व्हिसबद्दल, त्याच्यापेक्षाही आम्हाला त्यांची रूम सर्व्हिस, रूममधली स्वच्छता, रूम सर्व्हिस ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप आवडल्या. इथलं वातावरण, इथलं परिसर, या सगळ्या गोष्टी एकदम आम्हाला पॉश वाटल्या. जेवण तर अत्यंत स्वादिष्ट होतं, मुबलक होतं आणि अत्यंत माफक असं योग्य अशा दरामध्ये आम्हाला जेवण दिलं गेलं. आणि जेवण अगदी गरम गरम आमच्या ऑर्डरनुसार, आमच्या रिक्वायरमेंटनुसार आम्हाला जसं हवं आहे, जे काय पाहिजे आहे त्यानुसार ज्या त्यावेळी आम्हाला बनवून दिलं. आम्हाला त्यांच्या घरातल्या सगळ्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आम्हाला सर्व्हिस, सेवा, स्वभाव या सगळ्या गोष्टी आम्हाला अत्यंत आवडल्या. आणि खरोखरच आम्हाला इथं आल्यानंतर त्या स्टे होमचा जो काय अनुभव आला तो सदैव असा अविस्मरणीय असा आहे. इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये मी किंवा माझे मित्र किंवा नातेवाईक किंवा आमच्या कुटुंबातील सदस्य आम्ही आवर्जून सगळ्यांना सांगतो की तुम्ही तिथंच जाऊन एकदा अनुभव घ्या. आम्ही जे काही सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षाही तुम्हाला हा तिथला अनुभव आउटस्टँडिंग वाटेल, अत्यंत समाधानकारक वाटेल. आणि खरोखर या सद्गुरू स्टेबद्दल मला अभिमान वाटतो, इथल्या सदस्याबद्दल अभिमान वाटतो. जेवण खूप आवडलं आणि आज आम्ही इथून बाहेर पडतो 2 दिवसाच्या मुक्कामानंतर आणि या कुटुंबाचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. थँक्यू व्हेरी मच.